आपल्यासोबत भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणे आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, स्वारगेट पुणेमध्ये जो बलात्कार त्या प्रकरणी रात्री पोलिसांनी कारवाई केली, काय सांगाल पहिली? मला असं वाटते की असे जेही विषय होतात, असे जेही घटना होतात, ते ॲक्च्युली महिलांसाठी, महाराष्ट्रासाठी एक गालबोट लावण्यासारखंच सब्जेक्ट आहे। पण इथं खूप सारे लोक वेगळे पक्षाचे जेही ऑपोजिशनमध्ये आज ते इथं राजकारण करण्याचा जे प्रयत्न करतात, मला वाटते महिलांना आणि असे दुर्घटनाला कोणीही राजकारण केलं तर मला असं वाटते एक पक्षाला आणि एक लीडरला हा सगळी गोष्टी सोबत नाही। आणि आमची सरकार, आम्ही ज्या पद्धतीने आमचे देवेंद्र फडणवीसजी आमची गृहमंत्री जे काम करत आहे आणि तिकडचे जे लोकल CP आहे अमितेश कुमारजी, त्यांनी इमिजिएट त्या आरोपीला रात्री अटकसुद्धा केला, त्यांचं अभिनंदन आहे। आणि असे कोणतेही कुठेही घटना आणि कोणतेही सरकारमध्ये अशी घटना महिलांसोबत होत असेल तर त्याचे राजकारण कोणीच करू नये। गृहराज्यमंत्री योगेश कदमनी एक वादग्रस्त वक्तव्य केले, जर त्या मुलीनं जर थोडं आरडाओरड म्हणजे प्रतिकार केला असता तर आजूबाजूला काही 10-15 लोक आलेच, ते नक्कीच वाचवायला आले असते असं। मी काही त्यांची प्रतिक्रिया ऐकली नाही आहे, पण अशी कोणीही महिलांबद्दल आपण विचार करून बोलले पाहिजे एवढं मी नक्की सांगू शकते। अजूनही मी ते काही त्यांचे बोललेले शब्द मी बरोबर ऐकले नाही, पण या घटनाचं कोणीही राजकारण करू नये एवढंच म्हणू शकते। महिलांवर कायदा येणार होता, आता महायुतीचं सरकार आहे, तुमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, केव्हा येणार? आमचे मुख्यमंत्री आणि आमची भारतीय जनता पार्टीनी नेहमी महिलांच्या बाजूनी आमचे पक्ष, आमची सत्ता ही उभी आहे। आरक्षणापासून 33% आरक्षण पार्लमेंटमध्ये असो की दिल्लीमध्ये महिला मुख्यमंत्री बसवण्यापासून, महिला लाडकी बहिण्यापासून आणि येणाऱ्या काळामध्ये अशी घटना जे होतात आहे महिलांसोबत, त्याच्यासाठी जे कडक कायदा आणायचा आहे ते फक्त महायुती करू शकते, दुसरा कोणीच नाही करू शकत। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।